गोल गोल आणि गोड गोड अशी ही जिलेबी आपण खायला बसलो तर सहजपणे 4-5 तरी फस्त करतो. इतकी ती सर्वांना आवडते. त्यात जर ती तुम्ही स्वतः बनवलेली असेल तर खाण्याचा हा आनंद काही वेगळाच. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. मैद्याची पाकातली जिलेबी करण्याकरता आपण इथे 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यात आपण 1 चमचा बेसन टाकणार आहोत. बेसनामुळे जिलेबीला चांगली चव येते. आणि त्यात 4 चमचे घट्ट दही टाकणार आहोत. हे दही थोडंसं आंबट असलं पाहिजे. त्यानंतर आपण त्यात 1 चमचा घट्ट साजूक तूप टाकणार आहोत. हे तूप आपण पिठामध्ये मोहन जसं घालतो तसं वापरणार आहोत. तसंच गोड पदार्थ असल्यामुळे आपण त्यामध्ये अगदी अर्धा चिमूट मीठ घालणार आहोत. त्यानंतर एवढ्या मिश्रणाला अर्धा कप पाणी घालायचं आहे. पण ते आपण जसं लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे. आणि हे मिश्रण विस्कने व्यवस्थित ढवळून घ्यायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हातानेही ते ढवळू शकता. मिश्रणातल्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत आणि मिश्रण व्यवस्थित मिक्सही झालं पाहिजे. या मिश्रणाला आपल्याला बरोबर अर्धा कप पाणी लागलेलं आहे. जर तुमचं दही घट्ट असेल तर त्याला अर्धा कप पाणी पुरेसं आहे. जर दह्यामध्ये पाणी असेल तर आपल्याला याहून कमी पाणी लागेल. आपलं मिश्रण जास्त जाड किंवा जास्त पातळही असता कामा नये. अगदी मध्यम स्वरूपाचं असलं पाहिजे, म्हणजे ती जिलेबी व्यवस्थित बनते. बघा, हे असं पडलं पाहिजे आणि मिश्रणाच्या गुठळ्याही व्यवस्थित मोडल्या गेलेल्या आहेत. आता हे मिश्रण आपण झाकून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे. आता आपण जिलेबीला लागणारा पाक बनवणार आहोत. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 1.5 कप साखर घ्यायची आहे. त्यात आपण पाऊण कप पाणी टाकायचं आहे. आपण गॅस चालू करूयात आणि मिश्रण सतत ढवळत राहूयात. आपण मध्यम गॅसवर पाक ढवळायचा आहे. आपली साखर पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे. पहा, साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे. यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे, जेणेकरून पाकातली जी काही मळ असेल, घाण असेल ती तळाला बसेल. साधारणपणे पाक बनायला 8 ते 10 मिनटं लागतात. यामध्ये आता फूड कलर टाकूया. हा ऑरेंज कलर आहे. टोटल पाव चमचा आपण फूड कलर टाकलेला आहे. तुम्हाला अजून जर जिलेबी लाल करायची असेल तर तुम्ही अजून टाकू शकता. यामुळे जिलेबीला चांगला कलर येईल. कलर आपण अंदाज घेऊन टाकायचा आहे. आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे, त्यामुळे आपण पाक चेक करूयात. अजूनही तार तेवढी व्यवस्थित येत नाही आहे, म्हणजे पाक अजूनही कच्चा आहे. आपण तार नेहमी पाक थंड करूनच चेक करायची. अगदी 1 तारी आपल्याला पाक जर करायचा नसेल
तर 1 तारीच्या जवळपास तरी तो झाला पाहिजे. थोडासा कमी तारेचा पण चालेल, कारण मिश्रण जसं तसं थंड होत जाईल तशी त्याची 1 तार होईलच. परत पाक चेक करूया. पहा, 1 तार यायला लागलेली आहे. आपण गॅस बंद केलेलाच आहे. यात आपण पाव चमचा वेलची पावडर टाकत आहोत. आता हा साखरेचा पाक आपण बाजूला ठेवूयात. मिश्रण बाजूला ठेवून 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण ते उघडून पाहूयात. यात आपण पाव चमचा खायचा सोडा टाकणार आहोत आणि 2 चिमूट बेकिंग पावडर टाकणार आहोत. आपण बेकिंग पावडर जरूर टाका. मिश्रण आता परत व्यवस्थित ढवळायचं आहे. खायचा सोडा आणि बेकिंग पावडर हे आपण शेवटी टाकायचं आहे. जेव्हा आपण जिलेबी तळायला घेणार आहोत त्याच्या आधी ते टाकायचं आहे. आता एक दुधाची पिशवी त्याला व्यवस्थित धुवून घेऊन आपण त्यामध्ये ते मिश्रण टाकणार आहोत. आता एक ग्लास घेऊन त्यामध्ये आपण ती दुधाची पिशवी टाकायची आहे आणि त्यामध्ये ते मिश्रण टाकायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पायपिंग बॅगही घेऊ शकता किंवा कपड्यातूनही टाकू शकता किंवा सॉसच्या बॉटलनेही तुम्ही जिलेबी पाडू शकता किंवा आणखीन एक पर्याय म्हणजे करवंटीच्या भोकातून सुद्धा तुम्ही टाकू शकता. म्हणजे करवंटीला जो डोळा असतो त्या डोळ्याला भोक करून तुम्ही जिलेबी पाडू शकता. आपलं सर्व मिश्रण प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून झालेलं आहे. आता ती पिशवी आपण घट्ट पकडून तिला वरच्या दिशेने रबर लावायचा आहे. रबर लावून घेतला की आपल्याला पिशवी पकडायला छान जमतं. त्यानंतर पिशवीच्या खालच्या बाजूला कडेला जी 2 टोकं आहेत त्यापैकी एक टोक आपण कात्रीने छोटंसं असं भोक असलेलं कापून घ्यायचं आहे आणि त्या भोकातून आपण एका ताटलीवर प्रॅक्टिस म्हणून एखाद जिलेबी पाडून बघणार आहोत. छान जिलेबी पडत आहे. आता आपण तेलामध्ये बाकीच्या जिलेबी पाडणार आहोत. आपण इथे एका पॅनमध्ये गोडे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तुम्ही गोडे तेलाऐवजी तूपही वापरू शकता. आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं नाही आहे. आपण गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. थोडंसं जिलेबीचं पीठ टाकून आपण तेल किती गरम झालं आहे ते पाहू शकतो. त्यासाठी आपण थोडंसं पीठ तेलात टाकल्यानंतर ते लगेचच वर आलं इतपतच आपल्याला तेल गरम करायचं आहे. आपण तेलामध्ये जिलेबी पाडायला सुरुवात करूयात. आपली जिलेबी तळली जाते आहे तोपर्यंत बाजूला पाक परत स्लो गॅसवर गरम करायला ठेवूयात. कारण पाक जर थंड झालेला असेल तर जिलेबी तो शोषून घेणार नाही. जिलेबी छान फुगली आहेत म्हणजे ती आतून पोकळ असणार आणि अशी ही पोकळ जिलेबी रस छान शोषून घेते. त्यामुळे ती अशी फुगली गेली पाहिजेत. जिलेबी घालताना शक्यतो सुट्टी सुट्टी घाला म्हणजे ती छान आकाराला येतील. तुम्ही जिलेबी जर पहिल्यांदा बनवत असाल तर शक्यतो कमी प्रमाणात बनवा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस चांगली होईल आणि त्यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात बनवू शकता. जिलेबी नेहमी गरम गरमच पाकात घालायच्या.
जेणेकरून त्या पाक चांगल्या ओढतील. जिलेबी तळून झालेली आहे. आपण ती पाकात टाकत आहोत. पाकात ती फक्त 1 मिनिटाकरता ठेवायची आहेत. अर्धा मिनिट एका बाजूने, अर्धा मिनिट दुसऱ्या बाजूने तिला पाकात बुडवायची आहे. नंतर त्यांना आपण एका जाळीवर काढणार आहोत, जेणेकरून त्यांच्यामधला जो एक्स्ट्रा पाक आहे तो खाली भांड्यात पडून जाईल. हे पाक त्या अशा जाळीवर ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्यातला एक्स्ट्रा पाक गळून जाईल. जिलेबी खावीशी वाटली की आपण पटकन मिठाईचं दुकान गाठतो आणि जिलेबी विकत घेऊन येतो. परंतु अशी ही जिलेबी विकत घेण्याची गरजच नाही. इतकी ती घरी आपण छानपैकी बनवू शकतो. खरं तर बाहेर दुकानामध्ये कुठलं तेल कसं वापरत असतील आपल्याला त्याबद्दल काहीही माहीत नसते. अशा वेळी आपण हायजिनिकली आणि हेल्थवाईज आपण कुठलेही पदार्थ करायचे ठरवले तर ते घरी व्यवस्थित बनवू शकतो. ही जिलेबी करणं अत्यंत सोपं आहे. आज मी तुम्हाला ते अत्यंत सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. दिलेल्या मापाप्रमाणे जर ही जिलेबी केली तर ती खूप छान होते आणि अप्रतिम होते. सणासुदीसाठी जर तुम्हाला घरी जिलेबी बनवायची असेल तर तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने घरी अगदी छानपैकी बनवू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. वरून कुरकुरीत, आतून रसदार अशी ही जिलेबी तुम्ही नक्की घरी करून पहा.